मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये मी मोबाईल बघितल्यामुळे एका विद्यार्थ्याची कशी हालत होते हे सांगणारच नाही तर त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण तो व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर आपण याच्यावर डिस्कस करूया की या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आणि त्याला असा प्रॉब्लेम काय झाला हे आपण नंतर समजून घेऊया. किती वेळ पाहत होता मोबाईल तू? मी मोबाईल 4 घंट्याच्या वरती पाहत होतो. केव्हा पाहत होता? 9वी 10वी 8वीत? जेव्हा मोबाईल मला भेटला अँड्रॉइड तेव्हापासून मी पाहणं सुरू केलं. काय पाहत होता त्या मोबाईलमध्ये? ते मोबाईलमध्ये वगैरे म्हणजे ते वाईट गोष्ट राहत असते, पॉर्न वगैरे ते वगैरे पाहिले होते. त्याच्यामुळे मला सायको सारखा वाटायला लागला. सायको सारखं पण विचार वगैरे येऊ लागले. पण म्हणजे काही म्हणजे समोरून म्हणजे मोकळेपणानं बोलता वगैरे हे आलं नाही. तुझं वय किती आहे आता? वय 20 आहे. आता नोव्हेंबर आहे तेव्हा. आणि केव्हापासून तू मोबाईल पाहायला लागला होता? 9वी क्लास पासून? तेव्हापासून बघायला लागला होता ना? 9वीच्या पहिलं ते जेव्हा मम्मीकडे मोबाईल होता तेव्हापासून मोबाईल वगैरे पाहत लागत होतो. आता काय वाटत आहे? तर ते मनात ते वाईट विचार येत आहेत. विचार ते मोकळेपणानं बोलता नाही येतात. मनामध्ये शिवा कोणाला म्हणजे समोर दिसला त्याला शिवा कोणी मदत करतायत त्याला शिवा वगैरे असा जो आहे तो होऊन जात आहे. एक भ्रम तयार झाला आहे. भ्रम आहे. एक आवाजाची छोटी ध्वनी येते ते बदलते. ते भ्रमानुसार ते आवाज येते आणि ते मी मनामध्ये जो आहे ते म्हणून देतो. मोबाईल पाहिल्यामुळे तुला हा प्रॉब्लेम झाला? मोबाईल पाहिल्यामुळे त्याच्यामुळे तुझं जीवन आता खराब झालं असं वाटते तुला आता? हो, त्याच्यामुळे खराब झालं. 17 वर्षापासून तुला आता कंटिन्यू गोळ्या चालू आहे? हो. गोळ्यांनी काही फायदा आहे का? गोळ्यांनी तेवढा फायदा नाही मनाचा, पण झोप वगैरे लागते तर थोडं बरं वाटते. तेवढं कंट्रोल होते. तो एक फायदा आहे, कारण त्यासाठी गोळ्याशिवाय ऑप्शन नाही आहे. हरकत नाही, तुला आता झोप लागेल. नाही तर विचार येत राहतात. गोळ्या वगैरे नाही खाल्ल्यात म्हणजे रात्र विचार येत राहतात आणि झोप नाही लागत. समजा तुला मुलांना काही मेसेज द्यायचा असेल तर काय सांगशील? मी मुलांना मेसेज द्यायचा असेल तर मी हे नाही म्हणत की मोबाईल वगैरे नको पहा. व्हेरी गुड. मोबाईल वगैरे पहा, पण थोडंसं लिमिटमध्ये पहा. त्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट वगैरे नको. आम्ही मोकळेपणा नाही बोलू शकत, तुम्ही पण मोकळेपणानं मग बोलू नाही शकाल. चांगल्यासाठी मोबाईल वापरायचा तुम्ही, अभ्यासासाठी वापरू शकता, पण ह्या बाकीच्या गोष्टी कमी वयात नाही बघितल्या पाहिजे, कारण आपलं तितकं म्हणजे मॅच्युअर्ड मन नसतं, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. बरोबर आहे? चालेल, काय हरकत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघितलं त्याचा इंटरव्ह्यू, तुम्ही त्याला बघितलं, त्याचा चेहरा, त्याच्या बोलण्याची पद्धत बघा. फक्त 21 वर्षाचा त्याची काय अवस्था झालेली आहे. 4 तास व्हिडिओ कंटिन्यू तो बघत होता. 4 तास त्याचा स्क्रीन टायमिंग. मित्र, 4 तास जेव्हा आपण एखाद्या अशा गोष्टी बघतो तर खूप सारी इन्फॉर्मेशन्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. इमोशन्स तो व्यक्ती फील करतो आणि त्याला खूप छान वाटतं. म्हणजे त्यावेळेस त्याचं डोपामाइन रिलीज होतं. तुम्हाला सांगतो, हा प्रॉब्लेम फक्त मोबाईल पाहण्यामुळे झालेला नाही आहे. हा प्रॉब्लेम झाला जेव्हा त्याच्या आईने त्याचा मोबाईल ओढून घेतला आणि त्याचा मोबाईल अचानक देणं त्याला बंद केलं आणि मग त्याला हा प्रॉब्लेम होणं सुरू झाला. ॲक्च्युली झालं काय त्याच्यामध्ये, जर तुम्ही थोडंसं सायंटिफिकली जर विचार केला, त्याच्यामध्ये काय झालं की जेव्हा आपण अशा एखाद्या ठिकाणी फोकस होतो, कॉन्सन्ट्रेट होतो, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतात. आता त्या मोबाईलमुळे हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होण्याची त्याची एक पॅटर्न तयार झालं आणि अचानक तुम्ही त्याचा मोबाईल काढून घेता. म्हणजे काय झालं की जे रोज डोपामाइन रिलीज होत होतं तो फ्लो तुम्ही ब्रेक केला. म्हणजे हॅपीनेस तुम्ही ब्रेक केला. तर हॅपीनेस नाही म्हणजेच काय? निगेटिव्हिटी, निराशा, डिप्रेशन, एन्झायटी. म्हणून त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले.
तर या केस स्टडीवरून तुम्हाला एकच शिकायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं की कधी पण जर मुलगा तुमचा टीव्ही पाहत आहे, एखाद्या इमोशन्समध्ये अटकलेला आहे, तर एकदम येऊन टीव्ही बंद करू नका. त्याला पहिले माइंड लेवलला प्रिपेअर करा की बाबा मी 10 मिनिटांनी हा टीव्ही बंद करणार आहे. त्याला मेंटली प्रिपेअर करा आणि नंतर बंद करा. मोबाईल एकदम हिसकून घेऊ नका. त्याला सांगा की बस बघा हे 5 मिनिटं बघ, त्यानंतर मी घेऊन घेणार आहे. बघताना आपल्याला बघायचं की तो काय बघतो आहे. अभ्यासाची इन्फॉर्मेशन ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये तशी इमोशन्स नसतात. कारण हे जे व्हिडिओमध्ये बघतात त्याच्यामध्ये इमोशन्स असतात, इमोशनली ते अटॅच असतात. आणि जेव्हा एकदम तुम्ही त्या इमोशन्सला ब्रेक करता तर त्याला खूप राग येतो आणि त्याच्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स आहे. वारंवार तुम्ही त्याचा मोबाईल हिसकून घेता आणि वारंवार तो त्या निगेटिव्ह झोनमध्ये जातो, त्या अँगर झोनमध्ये जातो आणि त्याचं एक पॅटर्न तयार होते. तिथून मग ओव्हर थिंकिंग चालू होते, झोप न लागणं चालू होते. आणि जेव्हा माइंड लेवलवर खूप ओव्हर थिंकिंग आणि प्रॉब्लेम सुरू झाले, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये काय होतं, कन्फ्युजिंग स्टेट, झोप लागत नाही. आता महत्त्वाचं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर गेला कुठे तो सायकॅट्रिस्टकडे, मेडिसिन घेतल्या. तर मेडिसिन घेतल्यामुळे काय झालं, मेडिसिनचे साईड इफेक्ट आज तुम्ही बघितलं त्या व्हिडिओमध्ये. त्याचे एक्सप्रेशन तो कसा झाला, त्याचं म्हणजे तो आला ना, तो हळूहळू चालत होता, एकदम लिथार्जिक, जसं तो झोपेमध्ये असल्यासारखा. कंटिन्यू विचार, तो काहीच करू शकत नव्हता. ऑफकोर्स त्यानंतर त्याला मी हिप्नोथेरपीचं सेशन दिलं, त्याची थेरपी मी सुरू केलेली आहे. म्हणजे सायकॅट्रिक मेडिसिन कुठे वर्क करते, ब्रेनवर. पण नुसतं ब्रेनवर वर्क करून चालेल का, नाही, मनावर वर्क करणं जरुरी आहे. जेव्हा तुम्ही मनावर वर्क कराल तेव्हाच तो व्यक्ती ठीक होईल. मित्र हो, आज 3 वर्षानंतर ते माझ्याकडे आलेले आहे. जेव्हा त्यांना दिसतंय की प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाहीये, याचा अर्थ आता तुम्हाला लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे, मनावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे, अंतर्मनावर वर्क करणं खूप जरुरी आहे. अंतर्मनावर वर्क करण्यासाठी फक्त आणि फक्त संमोहन विज्ञान, हिप्नोथेरपी. तर मित्र, मी डॉक्टर विनोद मुने, मी संमोहन तज्ज्ञ आहे आणि अशा सर्व मानसिक आजारांवर मी संमोहनाने उपचार करतो. एक सायंटिफिक मेथड आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या प्रकारचे जे निगेटिव्ह इन्फॉर्मेशन स्टोअर झालेले आहे त्याला आपण न्यूट्रलाइज करू शकतो. तर मित्र, हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना शेअर करा. तर मित्र, याच्यामध्ये आपण एकच गोष्ट शिकलो की मोबाईल दिल्यामुळे प्रॉब्लेम नाही झाला. प्रॉब्लेम झाला तो काय बघतो आणि किती वेळ बघतो. कमी वेळेसाठी मोबाईल दिला तर काही फरक पडत नाही. फक्त पॅटर्न ब्रेक करू नका, बघा तो काय बघतो. इमोशनली अटॅच असेल तर त्याचा मेंटली प्रिपेअर करा आणि नंतरच मोबाईल घ्या. अदरवाईज बघितलं काय होतं ते. तर मित्र, या व्हिडिओमध्ये इतके. धन्यवाद.